18व्या शतकातला एक समाजसुधारक आणि त्यांचे विचार आजच्या काळातही इतके ताजे आणि महत्त्वाचे वाटावेत, हे कसे शक्य आहे? आज आपण एका अशाच व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना त्यांचे करोडो अनुयायी प्रेमाने आणि आदराने महाराज म्हणतात. आणि विशेष म्हणजे हे कुठल्या राज्याचे राजे नव्हते, तरीही ते महाराज होते. आपण बोलतोय संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल. भारतातील जवळपास 10 ते 12 कोटी बंजारा समाजाचे ते केवळ आध्यात्मिक गुरुच नाहीत, तर त्यांचे सर्वात मोठे समाजसुधारक आहेत. आजच्या या चर्चेत आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. एका सामान्य भटक्या समाजातल्या कुटुंबात जन्मलेला एक तरुण सेवाभाया लाखो लोकांचा महाराज कसा बनला, त्यांच्यासमोर आव्हानं काय होती आणि त्यांची शिकवण आजही इतकी प्रेरणादायी का आहे? मला वाटतं हा प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. तर सुरुवात त्यांच्या जन्मापासून करूया. संत सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. पण गंमत म्हणजे त्यांच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल 2 वेगळे दावे आहेत. सरकारी नोंदीनुसार त्यांचा जन्म कर्नाटकातल्या शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोंडन कोप्पा इथे झाला. आणि दुसरीकडे बंजारा समाजाची जी मौखिक परंपरा आहे, जे भाट आहेत, त्यांच्या मते महाराजांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील सेवागड येथे झाला. आणि मला वाटतं हा वादच आपल्याला त्यांच्या समाजाबद्दलची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. म्हणजे काय? की नक्की ठिकाण कोणतं हे महत्त्वाचं नाहीये. नाही, त्याहूनही जास्त. हा वाद म्हणजे त्यांच्या भटक्या जीवनशैलीचा एक प्रकारे पुरावाच आहे. बंजारा समाज एका जागे स्थिर नव्हता, ते सतत फिरत असायचे. त्यांचा व्यवसायच तसा होता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्यांचे संबंध असणं, वास्तव्य असणं अगदी शक्य आहे. हा वाद त्यांच्या जन्माचा नाही, तर त्यांच्या समाजाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. अच्छा. त्यांचे वडील भीमा नाईक आणि आई धर्मणी याडी, आणि त्यांचं मूळ नाव होतं सेवाभाया किंवा शिव राठोड. आणि राठोड हे आडनाव त्यांना थेट राजस्थानच्या राजपूत योद्धा परंपरेशी जोडतं, नाही का? राणा प्रतापाचे निष्ठावान सैनिक, ज्यांनी मुघलांकडून पराभव झाल्यानंतर स्वाभिमान गमावला नाही, पण आपली भूमी सोडली. हा एक शौर्याचा आणि त्यागाचा मोठा वारसा आहे. अगदी. आणि याच वारसाची एक दैवी झलक त्यांच्या बालपणातच दिसली होती. एक खूप प्रसिद्ध कथा आहे त्यांच्याबद्दल. ते लहानपणी गुरं चारायचे. एकदा त्यांनी देवी जगदंबेला प्रसाद म्हणून चक्क चिखलापासून शिरा आणि गव्हाच्या पुऱ्या बनवल्या, आणि असं म्हणतात की देवीने तो प्रसाद स्वीकारला. ही एक चमत्कारिक घटना मानली जाते, पण या घटनेचं महत्त्व खूप मोठं आहे. हीच ती ठिणगी होती जिथून एका सामान्य गुराख्याचा एका आध्यात्मिक नेत्याकडे होणारा प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास सोपा नव्हता. तो काळ, ती परिस्थिती समजून घेतल्याशिवाय आपल्याला सेवालाल महाराजांचं कार्य खरं तर कळणारच नाही. बरोबर आहे. आपण 18व्या शतकाबद्दल बोलतोय. हा काळ भारताच्या इतिहासात प्रचंड उलथापलथीचा होता. एका बाजूला मुघल साम्राज्य कोसळत होतं, आणि दुसरीकडे मराठे, हैदराबादचा निजाम आणि हळूहळू ब्रिटिश आपली सत्ता स्थापन करत होते. सगळीकडे अशांतता होती. आणि या राजकीय अशांततेपेक्षाही जास्त होती सामाजिक अशांतता. समाजात जाती व्यवस्था अगदी घट्ट होती, अंधश्रद्धांचा पगडा होता, आणि बंजारांसारख्या भटक्या समाजाकडे तर प्रचंड संशयाने पाहिलं जायचं. हो. आणि गंमत बघा, हाच बंजारा समाज त्या काळी अर्थव्यवस्थेचा कणा होता. मुघल असो, मराठे असो की ब्रिटिश, या सगळ्यांच्या सैन्याला रसद म्हणजे धान्य आणि इतर वस्तू पुरवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम बंजारे करायचे. ते एक प्रकारे त्या काळातील लॉजिस्टिक नेटवर्क होते. अच्छा. पण एवढा महत्त्वाचं काम करूनही त्यांना समाजात मान नव्हता, अधिकार नव्हते. उलट त्यांच्यावर अन्याय आणि शोषणच व्हायचं. आणि यात भर पडली ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कायद्यांची. ब्रिटिशांनी भटक्या समाजांवर गुन्हेगार जमाती म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स असा शिक्का मारणारे कायदे आणले. हा फक्त एक शिक्का नव्हता. या कायद्यामुळे पोलिसांना कोणत्याही बंजारा व्यक्तीला केवळ संशयावरून अटक करण्याचे, त्यांच्या वस्तीवर म्हणजे थांड्यावर धाडी टाकण्याचे अमर्याद अधिकार मिळाले. त्यांची ओळखच गुन्हेगारीशी जोडली गेली. विचार करा, याने त्या समाजाच्या आत्मसन्मानाचं किती खच्चीकरण झालं असेल. तुमची ओळख, तुमची परंपरा, तुमचं स्वातंत्र्य सगळंच एका कायद्याने चिरडून टाकलं. अशा ह्या अत्यंत आव्हानात्मक आणि निराशाजनक परिस्थितीत संत सेवालाल महाराजांचा उदय झाला. पण एक मिनिट, आपण त्यांना सतत महाराज म्हणतोय. ते कुठल्या राज्याचे राजे तर नव्हते, मग त्यांना ही इतकी मोठी पदवी कशी मिळाली? यामागे नक्की काय कारण होती? हाच खरा रंजक प्रश्न आहे.
पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं ज्ञान. त्यांना आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचं प्रचंड ज्ञान होतं. असं म्हणतात की एकदा हैदराबादमध्ये कॉलराची साथ पसरली होती, तेव्हा त्यांनी आपल्या ज्ञानाने जवळपास 10,000 लोकांचे प्राण वाचवले होते. जो लोकांचे प्राण वाचवतो तो त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नसतो, राजापेक्षा कमी नसतो. म्हणजे ते एक प्रकारे लोकांचे राजे होते, राज्याचे नाही, लोकांच्या मनावर राज्य करणारे. अगदी बरोबर. आणि दुसरं कारण त्याहूनही मोठं आहे. त्यांनी फक्त लोकांचे आजार बरे केले नाहीत, तर समाजाला लागलेली कीड बरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भटक्या समाजाला थांडा म्हणजे वस्ती प्रणालीद्वारे स्थिर जीवन दिलं. हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. विचार करा, जो समाज पिढ्यानपिढ्या भटकतोय त्याला एका जागी स्थायिक होण्यासाठी, मुलाबाळांना शिक्षण देण्यासाठी, एक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. त्यांनी समाजाला एक संध ओळख आणि नैतिक मूल्ये दिली. आणि असंही म्हणतात की त्यांचे शब्द खरे व्हायचे. दुष्काळात त्यांनी प्रार्थना केली तर पाऊस पडायचा, आजारी लोकांना ते बरे करायचे. या चमत्कारिक कथांमुळेही लोकांची त्यांच्यावरची श्रद्धा वाढत गेली. इतकंच नाही तर त्यांनी हैदराबादच्या निजामालाही प्रभावित केलं होतं. निजामाने त्यांना बंजारा हिल्स परिसरात गुरं चारण्याचे खास अधिकार दिले होते. हो, म्हणजे ते फक्त लोकांचेच नाही तर राजा महाराजांशीही वाटाघाटी करून आपल्या समाजासाठी हक्क मिळवत होते. ही एका राजाचीच भूमिका होती. त्यामुळे ते केवळ आध्यात्मिक गुरु राहिले नाहीत, तर समाजाचे खरे मार्गदर्शक, संरक्षक आणि म्हणूनच महाराज ठरले. याचं एक खूप सुंदर प्रतीक आजही दिसतं. प्रत्येक बंजारा वस्तीमध्ये म्हणजे थांड्यामध्ये 2 ध्वज उभारलेले दिसतात. एक लाल ध्वज असतो देवी जगदंबेचा आणि दुसरा असतो पांढरा ध्वज, ज्याला सेवा ध्वज म्हणतात. तो असतो संत सेवालाल महाराजांचा. आणि तो पांढरा रंग खूप महत्त्वाचा आहे. तो शुद्धतेचा, शांतीचा आणि त्यांच्या निस्वार्थ नेतृत्वाचं प्रतीक आहे. तो ध्वज आजही सांगतो की आमचे खरे महाराज संत सेवालाल आहेत. त्यांचं नेतृत्व शाश्वत आहे. आता आपण त्यांच्या खऱ्या वारसाकडे येऊया. त्यांचं सर्वात मोठं काम म्हणजे त्यांची 22 तत्वे, ज्यांना सेवाबोली असं म्हटलं जातं. आणि ही तत्वे ऐकली की कळतं की ही व्यक्ती आपल्या काळाच्या किती पुढे होती. खरंच त्यातलं पहिलं तत्व जे माझ्या मनात घर करून बसलं आहे ते म्हणजे जंगलाचे रक्षण करा. जंगल नष्ट करणे म्हणजे स्वतःला नष्ट करणे. आज आपण पर्यावरण वाचवा म्हणतोय, पण 18व्या शतकातला हा माणूस हे सांगत होता. आणि हे फक्त पर्यावरणाबद्दलचं एक वाक्य नाहीये. विचार करा, बंजारा समाजाचं संपूर्ण आयुष्य, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचं स्वातंत्र्य हे जंगलावर अवलंबून होतं. जनावरं चारण्यासाठी, औषधी वनस्पतींसाठी, लाकडासाठी ते जंगलावर अवलंबून होते. ब्रिटिशांचे वन कायदे हे त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालत होते. बरोबर. त्यामुळे जंगल वाचवा हा त्यांचा संदेश केवळ पर्यावरण प्रेम नव्हता, तर तो त्यांच्या समाजासाठी एक अस्तित्वाची लढाई जिंकण्याचा मंत्र होता. ते सांगत होते की आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर जंगल टिकवावं लागेल. किती दूरदृष्टी होती ही. तसंच एक दुसरं तत्व आहे, पाणी विकणे हे सर्वात मोठे पाप आहे. आजच्या काळात हे ऐकल्यावर आश्चर्य वाटतं. विचार करा, आज आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतो, पण 200-250 वर्षांपूर्वी या माणसाने ओळखलं होतं की पाणी ही विकण्याची वस्तू नाही, तो जीवनाचा आधार आहे. निसर्गाने दिलेली देणगी विकणं हे पाप आहे. ही दूरदृष्टी पाहून अंगावर काटा येतो. आणि त्यांचं सर्वात क्रांतिकारी काम म्हणजे स्त्रियांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन. त्या काळात जिथे स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं, तिथे ते म्हणायचे, स्त्रिया आणि मुली या जिवंत देवी आहेत, त्यांचा आदर करा. इतकंच नाही तर त्यांनी हुंडा प्रथेला कडाडून विरोध केला. हे खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी ओळखलं होतं की जो समाज आपल्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजे स्त्रियांचा आदर करत नाही, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी स्त्रियांना सन्मान देऊन समाजाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. ही केवळ समाज सुधारणा नव्हती, हे एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग होतं. त्यांनी वैयक्तिक विकासावरही खूप भर दिला. त्यांचं एक तत्व आजच्या काळात तर सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ते म्हणाले होते, आधी जाणून घ्या, मग विश्लेषण करा आणि मगच स्वीकारा. म्हणजे आधी माहिती घ्या, त्यावर विचार करा आणि मगच ती गोष्ट खरी माना. आजच्या या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या आणि फेक न्यूजच्या काळात हे किती महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, हे ते 18व्या शतकात सांगत होते. अंधश्रद्धेच्या काळात ते लोकांना एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन देत होते. त्यांनी लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांची एक प्रसिद्ध शिकवण आहे, गोर बना, कोर नको. याचा अर्थ स्वाभिमानी बंजारा बना, लाचार किंवा दुर्बळ नको.
स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती जपा आणि निर्भयपणे जगा. हा आत्मविश्वास देणारा नेता होता. संत सेवालाल महाराजांचं निधन 4 डिसेंबर 1806 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातल्या रोहिगड येथे झालं. पण त्यांचं समाधीस्थळ वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी येथे आहे आणि या जागेचं महत्त्व खूप मोठं आहे. हो, पोहरादेवीला बंजारा काशी म्हणून ओळखलं जातं. हे बंजारा समाजाचं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे. आणि बंजारा काशी हे नाव खूप महत्त्वाचं आहे. जसं हिंदूंसाठी काशी हे सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याची इच्छा असते, तसंच पोहरादेवी हे जगभरात विखुरलेल्या बंजारा समाजाला एकत्र आणणारं त्यांच्या अस्मितेचं सर्वात मोठं केंद्र बनलं आहे. ते ठिकाण त्यांना त्यांच्या मुळांशी, त्यांच्या महाराजांशी जोडतं. आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे की भारत सरकारने 2023 मध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांची 284वी जयंती पहिल्यांदाच देशपातळीवर साजरी केली. आता अनेक राज्य सरकारं त्यांच्या नावानं विकास योजना राबवत आहेत. इतक्या वर्षांनी का होईना त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळतेय. आणि ही ओळख गरजेची आहे, कारण त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आजही बंजारा समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे, जसे की शिक्षणाचा अभाव, शहरीकरणामुळे स्वतःच्या भाषेचा आणि संस्कृतीचा होणारा ऱ्हास. या सगळ्या समस्यांवरचा उपाय सेवालाल महाराजांच्या शिकवणीत आहे. आणि मला वाटतं त्यांचा संदेश फक्त बंजारा समाजापुरता मर्यादित नाहीये. पर्यावरणाचं रक्षण, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, विवेकी विचार ही तर संपूर्ण मानवतेची मूल्य आहेत. अगदी एका गुराख्यापासून ते लाखो लोकांचे महाराज होण्यापर्यंतचा संत सेवालाल महाराजांचा प्रवास तो फक्त एका व्यक्तीचा प्रवास नाहीये. तो एका संपूर्ण समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा, निराशेतून आशेकडे नेण्याचा प्रवास आहे. त्यांनी केवळ अंधश्रद्धांनाच नाही तर अन्यायकारक सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांनाही आव्हान दिलं. त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की प्रतिकूल परिस्थितीतही दूरदृष्टी, धैर्य आणि सेवेच्या भावनेने समाजात किती मोठं परिवर्तन घडवून आणता येतं. त्यांची शिकवण म्हणजे भूतकाळातून मिळालेला एक मौल्यवान वारसा आहे, जो वर्तमानाला मार्ग दाखवतो आणि एक चांगल्या भविष्यासाठी आशा निर्माण करतो. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. आजच्या जगात जिथे आपण पर्यावरणाच्या संकटाशी, सामाजिक भेदभावाशी आणि माहितीच्या महापुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, तिथे 18व्या शतकातील एका संताची आधी जाणून घ्या, मग विश्लेषण करा आणि मगच स्वीकारा ही शिकवण आपल्याला अधिक योग्य मार्ग दाखवू शकते का, यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.